चार चौकात कुचून काढतोय बघ. हे कुणी कापले लॉलीपॉप पण ठेवलेले आहेत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आता घाटकोपरमध्ये आहे, घाटकोपर वेस्टला भटवाडीमध्ये. आणि आम्ही रात्रीच्या वेळेस इकडे वरती डोंगरावरती आलो आहे. डोंगरावरती भटवाडीमध्ये वरती डोंगरावरती सिद्धार्थनगरच्या इथून वरती जो डोंगर लागतो तर त्या डोंगरावरती आलो आहे. आणि आपल्या संगमेश्वरमधले सर्व पोरं आहेत आणि आज आम्ही पार्टी करायला आलो वरती. आणि आज चिकन फ्राय करणार आहे कढईमध्ये. तर मस्तपैकी आमचा रात्रीचा पूर्ण बेत झालेला आहे. तर हे बघा, मस्त वातावरण खूप छान झालं आहे आणि मस्त थंड हवा सुटले वरती. मला वेळ लागेल भाज्या काढायला लागला की इकडे कापायला घ्यायचं. त्याला पाय लाव, त्याला तर बघ, ह्याला पण लाव. ओला आहे, पडतंय पडतंय पण त्या अगोदर लावा लागेल, सुकेल जरा. सगळी चिंचेची लाकडं आहेत सगळी. हा चिंचेची आहे ती. पीस सोडलाय काय? तेल तापू द्या आधी. पीठ सोडतो ते, कॉर्नफ्लॉवर आहे ना, सगळं तेलामध्ये जातो. चिकन जरा अजून लाल दिसलं पाहिजे होतं. मारू काय थोडं तिखट? ते तिखट आहे का बघ ना आधी, चेक करून. ते बघ कांदे आता पावसात मागणार होते, पाऊस म्हणून रोशन तू आता व्यवहार बघ जरा. मला तू बघ माझ्या अगोदर. मला सांगतो, मी सांगतो मार्केट फिरत राहा. 1 रुपयाने तिकडे विकतोय. नको नको, वरीच होता. यांचे फोटो घे ना तिघांचे. बसलो आपण ह्याच्यात ना बुडून टाकत आहेस पिठात. कशावर जास्त पीठ नको ना. काढ आणि ह्यांच्या हातावर टेकव लगेच. हे हो, धारा दे. अजून टाक, पीस राहतील. कोण होता? यानेच बनवला ना. कोण होता मसाला बनवणार? आणि राजानेच बनवलाय. मी फक्त लिंबू पिळलंय वरती. हे सगळ्यांचे हात लागलेत. लिंबू इकडे पण आहेत. लिंबू तुझं काय रे, रोशन ना रे, रोशन. आणि इकडे सगळं मंडळी बसलेले आहेत. हे कुठचं रे गावकडं तुमचा? सगळे दसमच आहेत. दसम सगळे कोंड्यातले? अरे सगळे बघितलं. अरे टाकलंय आकाशने का कोणतरी ते कोंडी. मला माहितीच नव्हतं तुमचं कोंडी गाव आहे ते. तुझं कुठचं आहे? माझं मावलंगे. मावलंगे, अच्छा. सगळे आपल्या संगमेश्वर मधलेच आहेत. आणि डोंगरामध्ये पार्टी करायला आलेलं आहे इकडे. तिकडची लाइटिंग बघा काय भारी वाटते इकडची, एक नंबर. माझा मोबाईल कोणाकडे आहे? नवीन मोबाईल कोणाकडे आहे? माझ्याकडे. कोणाकडे आहे? घेऊन जातो घरात. आमचे तर जुने झाले. एक त्याला रील्स बनवायला देतो. तेल पण भारी तापलं एकदम. मस्त. आपल्याला मुंबईमध्ये पण इकडे चुलीवरचे चिकन फ्राय खायला मिळतोय. किती किलो चिकन आणलंय? 2 किलो. अडीच 2 किलो चिकन आहे. 2 किलो चिकन आहे. हे बघा, मस्त सगळे मसाले वगैरे लावलेले आहेत प्रॉपर एकदम. मला फक्त हे पाहिजे. आणि इकडे फ्राय करायला पण टाकलेले आहेत. तुम्ही लोक कांदे बघून पण आणले. त्यानं 10 रुपये दिले. आम्ही म्हटलेलं वेंडी कशाला बरं. अरे आम्ही पहिलाच. रात्रीचे बघा बरोबर 12:15 झालेत आणि आमचा इकडे पार्टीचा प्लॅनिंग खतरनाकमध्ये इकडे चिकन फ्राय होतोय. छान वाटतो रात्रीचा. कधी आम्ही वरती आलो ना इकडे डोंगरामध्ये तर एवढं खूप छान वाटतं. एवढं सर्व लाईटी वगैरे दिसतात आपल्याला. हे बघा, आणि सहारा एअरपोर्ट पण दिसतो. पण आत्ता तुम्हाला रात्रीचा दिसणार नाही, पण दिवसाचं कधी आलो ना, जर त्या समोरच्या ज्या डोंगरावरती गेलो ना आपण, रामजीनगरचा जो डोंगर आहे तिकडे गेलो ना, आपल्याला सहारा एअरपोर्ट एकदम प्रॉपर विमानं वगैरे सर्व दिसतात त्या साईडनी. आणि हे बघा, पूर्ण असं रात्रीचं वेळ झाले बघा. लाईटिंग बघा कसली दिसते तुम्हाला. आणि आमचा इकडे ह्या डोंगरामध्ये असा प्लॅनिंग झाला आहे रात्रीचा. मस्तपैकी चिकन फ्राय होतं या साईडला. एवढं कांदा वगैरे कटिंग होतोय.
हे ते असे राऊंड मध्ये कर, असे नको करूस, गोल कर, गोल गोल फिरव त्याला, कांद्याला फिरव ना. हा असं कटिंग कर तर तो संपेल पण लवकर. हा असे मस्त. इकडे चिकन फ्राय होतोय. नवीन आहे, तुला काय माहिती, नवीन आणलं नाही. नवीन सुरीला धार असतो भाई, पण तो कांदा काप ना व्यवस्थित, कापतच नाही तो. अरे दे इकडे, सावकाश सावकाश काप. इकडे दे रोशन दे. शिवानीच्या लग्नाची सुरी आहे तिथे. अर्धा अर्धा कापतोय. नाव खराब होईल म्हणून बघ कसा कापतोय. कापलं बरोबर. घरातलं नाव खराब होईल. अरे मला आधीच बोला, अरे नवीन सुरी आहे. सुरी कोणी आणला नाही? मी नाव नवीन सुरी आहे बाई. नाव काय होईल म्हणून बघ. नवीन सुरी आहे, बघ. प्रॉपर कापतोय. ताकद लागते बाजूमध्ये, इज्जत नाही गेली पाहिजे घरात. बाजूमध्ये ताकद असते ना, ताकद लावून कापतोय तो. कापते बघ. कापलं का नाही पण बघ. मस्त. हे काय बघ, अरे बघ ना, बघ ना तू. तुला दर्द होतोय पण तू सांगत नाही. काय दांडके पाठीत पडतात का माझ्या? तुझ्या मनाला लागले तुझ्या, पण तू सांगत नाही. बाई शेवटी याचा प्रश्न आहे, ती इज्जत आहे बाई. घरातली आहे. मग तेच म्हणतो. चार चौकात कुचून कुचून काढतोय बघ. हे कुणी कापले ते कांदे? सुरीची इज्जत. ते बघ हात कापते. काय दाखवतो एवढं बियायत वाटतं काकडीत. हा? या तीनच चांगल्या भेटल्या, नाही तर लय होल बिल वाल्या होत्या. लॉक बंद, हे बटन बंद केलं की संपलं. हा कडूपणा निघाला पाहिजे. टेक्निक आहे आमचे. कडूपणा निघतो काकडीतला. लाव, ताकद लाव. हा. ए लागत नाही सुरी. चेहरा घे ना, चेहरा घे. दात आवळून करतोय चेहरा. बाजूमध्ये ताकद आहे माझ्या. पिकली वाटतं काकडी. हा वास यायला लागला. पिकलेली आहे. कोवळी काकडी पाहिजे होती. कोवळी पाहिजे होती, पण त्या जो कधी मार्केटमध्ये गेला नाही त्याला तुम्ही पाठवलं होतं तो असं मार्केटला कोण गेला होता? अरे भाई, आम्हाला हे नव्हतं माहिती की पाव किलो आम्हाला वाटलं भरपूर महाग असतील कांदे. 5 रुपये पाव किलो आले असते. हे नव्हतं ना माहिती. तो बोललो 10चे देतो. मग बोललो ठीक आहे, 10चे दे. 10चे दिले. हा, एवढे कांदे 10चे आहेत. कांदे बरे झाले. खराब आहेत. हा, डीजे लावला, डीजे. कटिंग होते इकडे. बंद घरी आहे माझ्या. किती आणलेस काकड्या? 3 आणले. 3 काकड्या ना. हे बस होतील आपल्याला. बघितलंच नाही बघितलंय राजा. टाइम नाही रे भेटला, बिझी माणूस. हे कुकचं गाव कोणतं आहे? संगमेश्वर, कोंडे मधला. कोंड्यातली वाडी कोणती? 10 घरी नाही. दसमवाडी. दसमवाडीमध्ये नाही, 10 घरी नाही. अच्छा, वेगळी सेपरेट वाडी आहे का? मधल्यावाडीमध्ये 10 घरी नाही. ओके. आता आपल्या संगमेश्वर मधले सर्वजण आहेत. मस्त वेगळी इकडे डोंगरामध्ये पार्टी करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि आज इकडे चिकन फ्राय होतोय कढईमध्ये. ते पण आम्हाला कौल फ्राय करायचा होता, पण कौल भेटला नाही. गावावरून कोण आला असता तर घेऊन आला असता कौल. तुझं नाव काय कुकचं? राजाराम गोताड. गोताड. ओके. तुझं रे? आकाश दसम. ओके. तुझं? रोशन दसम. रोशन दसम. तुझं? शरण पाष्टे. युट्यूब वरती टाका. अरे पण कुठचा आहे? युट्यूबर आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनल वर नवीन असेल तर कमेंट करा. चॅनलचं नाव तरी बोल. चरण पाष्टे. चरण पाष्टे. युट्यूबला चॅनल आहे. युट्यूबला चॅनल आहे, जाऊन तुम्ही सर्च करून बघा सगळ्यांनी. कंटेंट काय आहेत? हे सर्व इंडियातली मिक्सिंग. अच्छा, सर्व. इकडे तुझं नाव काय रे? दसम. अच्छा, कोंड्यातले बरेच जण आहेत. इकडे बाबू पण आलाय. इकडे राख्या आहे. कैचीला पुढे केला आम्ही. त्या साईडला तिकडे कोण गेला? 3 पार्ट झाले. 9, 10, 12 जण आहेत. शिकलाय ना प्रॉपर एकदम. आता हे तेल काय करणार? एवढं रेडी झालाय चिकन. घरी घेऊन उभं काढ ना त्याच्यात टाकायला. लॉलीपॉप पण ठेवलेले आहेत. लेग पीस. हा कोण आला?
सुरू केलंय ना स्टाईल मध्ये कापतो आपण कशी पण लावतो. पहिलं रे व्हिडिओचं पहिलं जे असतं ना ते माणूस ओळखत नाही त्यामध्ये. तसं म्हणून आमचा कुठे चेहरा असतो माझा मला ते लोक बघितच नाही त्याच्यात. काय करणार आहे ह्याचं? काय नाही फक्त पीठ बनवतोय. पीठ बनवून त्यामध्ये कांदा फ्राय होणार आहे. गावचं मीठ आणलं नाही की काय? सेपरेट करून टाकणार. हा बघितलं नाही मीठ टाकलं का त्याच्यात? तरी आज वेगळं खायला मिळणार आहे आम्हाला. उद्या संडे काय टेन्शन. ते होत नाही तर हां ते लागते की नाही पीठ? नाही तेच पाणी घे जर. सगळं चिकन सगळं फ्राय झालेलं आहे. हे बघा मस्त काढलेलं आहे इकडे प्लेटमध्ये. मस्त शेकला आहे. टाकले कांदे. सुरुवात पण केली त्यांनी कांदे टाकायची. तेल तापलेलं आहे मजबूत. कॉर्नफ्लॉवर मधल्याच कांदे खायला मिळणार आहेत कुरकुरीत एकदम. थोडे इकडे मध्ये सोड या साईडला. मस्त इस्तो मस्त भेटलाय पण आम्हाला जरा सुकी लाकडं भेटली इकडे खालती. काय कांदा पिचाई? काय नाव काय? कांदा पिचाई. कांदा पिचाई पुढचा आयटम आहे. हा साऊथ इंडियन आयटम आहे. साऊथ कोरियाचा आयटम आहे. बघूया ट्राय करून आज. कॉर्नफ्लॉवर मध्ये कांदा पिचाई बेसन मध्ये करतात पण आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुरकुरीत होईल ना एकदम. पण त्याला ते पीठ चिपकत नाही आहे कांद्याला. हात मेला झोंबायला लागलाय. एवढं तिकट टाकलं आहे हात झोंबतोय बघा अजून. याच्यावरती लिंबू आणि कांद्यावरती आणि याच्यावर लिंबू पण टाक. बनवलं त्याच्यावर थंडा अजून थंडा झाला असेल ना. चिकन फ्राय झालं इकडे. हे बघा लिंबू वगैरे पिळून घेऊन गेला. मस्त लिंबू वगैरे लागला भारी. हा कांदा बघा मस्त फ्राय झालाय. त्याला कॉर्नफ्लॉवर बघा एका साईडला आले. मस्त कुरकुरीत झालाय. चांगला आलाय. जबरदस्त झाला एकदम. वाव का बघ कसं आलाय. भजीपेक्षा भारी झालंय खरं. जबरदस्त. लिंबू बस आला. चला मस्त चिकन फ्राय झालेलं आहे. आता जाऊया मस्तपैकी 2-2 हात मारू चिकन खाऊया. रात्रीचे वाजले बघा तुम्हाला दाखवतो. 1:05 झालेत बरोबर. आणि आमचं चिकन पण फ्राय झालं आहे. आणि आम्ही आता एवढं सगळंजण आता चिकन खायला बसणार इथे मस्त एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आता तुम्हाला इकडच्या लाईट वगैरे जरा दिसतील थोड्या कमी दिसतील अजून. हे बघा आणि इकडेच आपली चूल पेटते. इकडे स्प्राईट आणलेला आहे. एवढी मोठी बॉटल आहे स्प्राईटची. एक ग्लास कुठं आहे स्प्राईट प्यायला आहेत. सगळी सोय आहे आज. मस्त थंड आहे एकदम. थोडा गरम झाला आहे पण ठीक आहे. हे बघा मस्तपैकी सगळं सजवलेलं आहे. इकडे चिकन आहे, कांदा आहे, काकडी पण आहे सोबत. चला आम्ही आता चिकन खायला बसलेलं आहे सगळेजण गोल राऊंड मध्ये एकदम. लिंबू पिळाला. लिंबू पिळला ना मगाशी. चला आता टेस्ट करूया. टाइमपास पण आणलं. शेवबी वाहनायची. हे कोण खाणार मग? तीच खाणार का फक्त? हे पण खावा नाही तर फक्त काकड्या खावा. आणि इकडे शेजवान चटणी आहे.
या कॅमेऱ्याने जरा चांगलं मस्त एकदम कुरकुरीत झालाय. हा लेग पीस. कुकने लेग पीस घेतला ना. कुकचा हक्क आहे आज. कसं झालंय सांग. तुम्ही सांगा. हा अच्छा तू बनवलं, आम्ही सांगणार टेस्ट. ए टेस्ट कसं झालंय, कसं झालंय, चांगलं झालंय का रोशन? चांगलं झालंय. आम्ही मस्त इकडे डोंगरामध्ये बसलोय आता. हे बघा तुम्हाला झाडं वगैरे दिसत असेल इकडून. मस्त दिवसाचं काय भारी वातावरण वाटेल इकडचं पावसामध्ये. दिसतंय काय खाल्लं तर हवे आहे. तू खाल्लास काय? हा एकदम जबरदस्त. चांगला आलाय. वा राजा भारी. या मस्त रात्रीचं इकडे चिकन खायला. चिकन फ्राय. शेजवान चटणीवर मस्त लागतं एकदम खायला. भारी आहे. मस्त आलं एकदम. टेस्ट भारी झाले. चिकन खाताना ढेकर आला पाहिजे ना. हा त्याशिवाय काय मजा नाही. राईट. पोरांना अजून माहिती नाही, बारक्या पोरांना काय खाणं असतं काय नसतं ते नुसतं फ्रँकी खातात. फ्रँकी, पिझ्झा, शॉर्मा एवढंच. बग बर्गर पण नाही. बर्गर खातात. बर्गर पण खाल्ला पाहिजे, पण तुम्ही लोक जेवण खातच नाही. भात डाळ खावा कधीतरी. लय दिवसांनी भेटलो आपण सर्व एकत्र. त्यावेळेस वरती जायचो तेव्हाच भेटायचो फक्त. खेळायला जायचो तेव्हाच. त्यानंतर आज भेटलोय. सर आमची पार्टी वगैरे सगळं संपलेली आहे. चिकन वगैरे सगळं खाल्लंय सगळ्यांनी. चला चालले सगळे घरी. हे बघा आणि वाजलेत किती बघा तुम्हाला दाखवतो. 1:30 वाजला बरोबर आणि आमची पार्टी संपलेली आहे आज. चला मस्त पार्टी वगैरे झालेली आहे आणि आम्ही आता चाललो आहे. चिकन खूप छान झालं होतं, एकदम कुरकुरीत झालं होतं. आणि इकडे ह्या डोंगरात येऊन रात्रीची अशी पार्टी मी पहिल्यांदाच केलेली. मस्त वाटलं जरा. आणि माझ्या मागे बॅकग्राऊंड बघा काय सुंदर वाटतं एकदम. मुंबईतली सर्व लाईटिंग वगैरे दिसते इकडे. एक नंबर वाटतोय. तर चला या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. बाय बाय. हे बघा इकडून सर्व विक्रोळी पार्क साईड आणि ह्या साईडला इकडे सर्व हे सहारा एअरपोर्ट वगैरे ह्या साईडने दिसतंय तुम्हाला. सुंदर एकदम. आणि आम्ही रात्रीच्या अशी वरती येतो ना तेव्हा काय सुंदर असा नजारा वाटतो इकडचा बघण्यासारखा एकदम. पूर्ण हे बघा ह्या साईडला पूर्ण लाईटी मुंबईमधल्या सर्व दिसतात इकडे. हे बघा भारी.